आज इथे खास नाश्त्यासाठी मी कांदा पोहे तयार करून घेतलेले आहेत। भरपूर साऱ्या टिप्स दिलेले आहेत पोहे कडक होऊ नयेत म्हणून। जरूर करून बघा अशा पद्धतीने। तर हे कांद्याचे पोहे किंवा कांदा पोहे कसे करायचे त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात। नमस्कार, मी पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण मस्त एक नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत जो की सर्वांच्या घरी आठवड्यातून 2दा ते 3दा हा केलाच जातो आणि सर्वांच्या आवडीचा देखील आहे। तर आज आपण करतोय कांदा पोहे। तर कांदा पोहे आधी सुरुवात करूया। तर इथे 2 प्रकारचे मी पोहे घेतलेले आहेत। तर ह्याच्यापैकी कांदा पोहे करण्यासाठी कोणते पोहे निवडायचे ते आधी तुम्हाला सांगते। तर हे बघा, हे जाड पोहे आहेत, बघू शकाल इथे तुम्ही, आणि हे आहेत पातळ पोहे। हे बघा, तर कांदा पोहे तयार करण्यासाठी आपल्याला नेहमी जाड पोहेच वापरायचे आहेत आणि पातळ पोहे हे आपण दडपे पोह्यांसाठी किंवा चिवडा तयार करण्यासाठी पातळ पोहे वापरतो। जर तुम्ही पातळ पोहे कांदा पोहे तयार करण्यासाठी वापरले ना तर काय होतं ना की पाणी घातल्यानंतर आणि पोहे केल्यानंतर त्याचा एक गिचका होतो आणि जे की चांगलं लागत नाही खाण्यासाठी। तर पातळ पोह्यांचा वापर कधीही कांदा पोहे तयार करण्यासाठी करायचा नाही। हे जे जाड पोहे आहेत ह्याचाच वापर आपल्याला कांदा पोहे तयार करण्यासाठी वापरायचा आहे। तर आता रेसिपीला सुरुवात करूयात। तर आता इथे कांदा पोहे मी साधारण 2 ते 3 माणसांसाठी करणार आहे। तर काय करायचं, अंदाज कसा घ्यायचा आपल्याला की किती आपल्याला कांदा पोहे लागणार आहेत। तर हे बघा, एवढी एक मूठ भरून, जी उघडी मूठ आहे ना, एवढे मूठ भरून आपल्याला पोहे घ्यायचे आहेत। म्हणजे हे एवढे पोहे ना एका माणसासाठी पुरेसे होतात, तर असा अंदाज असतो। आणि ह्याच्यावरती एखादी मूठ एक्स्ट्रा वाढवली तरी सुद्धा चालू शकतं। तर इथे मी साधारण 2 ते 3 मुठी घेतलेले आहेत। तर आता काय करायचं, ह्याच्यामध्ये पुरेसं पाणी घालायचं। हे बघा, आणि स्वच्छ हे खळखळवून आपल्याला पाण्याने स्वच्छ हे धुवून घ्यायचे आहेत। हे बघा, कारण त्याच्यामध्ये काही कचरा असेल, घाण असेल ना, ती निघून जाण्यासाठी मदत होते। खूपही असं हाताला मॅश करून हे करायचं नाही, नाहीतर मग पोहे तुटले जातात। तर हे बघा, फक्त अलगद हाताने आपल्याला हे फिरवून असं हे पाणी आता काढून टाकायचं आहे आणि ह्याच्यामध्ये साधारण 1 टेबलस्पून पाणी तसंच ठेवायचं आहे। तर हे बघा, हे स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेलं आहे आणि हे बघा, थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये मी खालती थोडंसं पाणी ठेवलेलं आहे, बघू शकाल इथे तुम्ही। म्हणजे असं केल्याने पोहे आपले एकतर कडक होत नाहीत, छान मऊसूद राहतात। तर आता हे पोहे आपण झाकून ठेवूयात आणि बाजूला ठेवूयात साधारण 10 मिनिटं लागतात पोहे भिजण्यासाठी। तर आता पुढची फोडणीची तयारी करून घेऊयात। आता कढईमध्ये साधारण 2 टेबलस्पून तेल मी गरम व्हायला ठेवलेलं आहे। तेल छान आपण गरम होऊन देऊयात आधी। तेल छान आता गरम झालं तर इथे साधारण 1 मूठ भरून मी शेंगदाणे घेतलेले आहेत, बघू शकाल इथे तुम्ही। हे छोटे शेंगदाणे आहेत। जर तुम्हाला बाजारामध्ये मोठा टपोरा शेंगदाणा जर मिळाला ना तर त्याची चव पोह्यांमध्ये अजून छान लागते। तर आता हे मूठभर शेंगदाणे आपण ह्या तेलामध्ये घालून घेऊया आणि छान तेलामध्ये ना साल तडकेपर्यंत, छान खरपूस होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। हे बघा, खूप म्हणजे करपवायचे नाहीत, फक्त साल तडकलं पाहिजे। हे बघा, साल तडकायला आता सुरुवात झाली। हे एका आता डिश मध्ये मी काढून घेते। हे बघा, मस्त खरपूस झालेले आहेत। असं केल्याने ना शेंगदाण्यांची चव खूप छान लागते पोह्यांमध्ये। हे बघा, आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेते। तर एका प्लेटमध्ये हे शेंगदाणे छान खरपूस तळून मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। आता त्याच तेलामध्ये आपल्याला पुढचे जिन्नस घालून घ्यायचे आहेत। तर इथे साधारण 1 चमचाभर मोहरी घालते। मोहरी छान तडकू द्यायची। हे बघा, खमंग फोडणी बसली पाहिजे, म्हणजे पोह्यांची चव खूप छान लागते। गॅस मी मीडियम आचेवरच ठेवलेला आहे। 1 चमचा मोहरी घातली की अर्धा चमचा यामध्ये जिरे घालते। कोणाला जिरे आवडतात, कोणाला नाही आवडत, पण अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत। जिरं पण मस्त फुललं की आता यामध्ये घालते बारीक चिरलेला कांदा। भरपूर सारा कांदा घालायचा, म्हणजे त्याची चव पोह्यांमध्ये खूप छान लागते।
आणि 1 मिनिटभर फक्त आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. खूपही कांदा परतवायचा नाही, नाहीतर मग पोहे कडक होण्याची शक्यता असते. तर हे बघा, आता मिनिटभर कांदा परतून झाला की कांद्याला छानपैकी असं पाणी सुटतं आणि पोहे छान मऊसूद होतात आणि कांद्याचा तो क्रंच आहे ना, तो सुद्धा पोह्यांमध्ये खूप छान लागतो. तुम्ही जर कांदा खूप ओव्हरकुक केला तर त्याच्यामधलं मॉइश्चर सगळं निघून जातं आणि पोहे कडक होतात. आता यामध्ये घालते कढीपत्त्याची पाने, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि यातच घालते आता बारीक चिरलेली कोथिंबीर. मिक्स करून घेऊया. मस्त. हे बघा, आता हे मिनिटभर परतून झालं की यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. मी फोडणीतच मीठ घालते शक्यतो. त्यानंतर यामध्येच घालते चवीनुसार साखर. मिक्स करून घेऊया आणि यामध्येच घालते थोडेसे मी खोबऱ्याचे असे पातळ काप करून घेतलेले आहेत, तर हे खोबऱ्याचे काप देखील घालते. मस्त. आणि एक साधारण 1 मिनिटभर ना ह्याच्यावर झाकण ठेवायचं, म्हणजे साखरेमुळे मिठामुळे कांद्याला वगैरे सगळं छान पाणी सुटतं आणि त्याच्यामध्ये पोहे घातल्यानंतर पोहे खूप छान मऊसूद राहतात. तर हे बघा, व्यवस्थित छानपैकी पाणी सुटलेलं आहे, बघू शकाल कांद्याला सुद्धा तुम्ही. मस्त. तुम्हाला आवडत असेल तर खोबऱ्याचे काप तुम्ही शेंगदाण्यासोबत तळून घेतले तरी सुद्धा चालते. तर आता यामध्ये घालते अर्धा चमचा हळद. हे देखील छान मिक्स करून घेऊया. मस्त. आणि आता यामध्ये घालायचे आहेत भिजवलेले पोहे. तर हे बघा, पोहे सुद्धा छानपैकी हे बघा मऊसूद भिजलेले आहेत आपले, बघू शकाल इथे तुम्ही. अजिबातही तुटलेले नाही आहेत कुठेही. हे बघा, आणि गिचका सुद्धा झालेला नाहीये. मस्त मऊ सळसळीत झालेले आहेत. आता हे पोहे यामध्ये घालून घेऊयात. थोडंसं 1 टेबलस्पून पाणी पोह्यांमध्ये आवर्जून ठेवा, म्हणजे पोहे खूप मऊसूद राहतात भिजवण्याच्या वेळेस. तर हे मिक्स करून घेऊया. जबरदस्त. हे बघा, मस्त सुगंध येतोय पोह्यांचा. आणि खूपही ओव्हर मिक्स पण करायचं नाही आणि खूपही हलवत बसायचं नाही, नाहीतर मग पोहे तुटण्याची शक्यता असते. अलगद हाताने आपल्याला हे छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, आणि आता काय करायचं, हे बघा, त्याच्यावरती एक साधारण 2 मिनिटं आपण झाकून ठेवूयात आणि ह्याला एक पहिली वाफ काढून घेऊयात. तर आता हे बघा, झाकण ठेवून साधारण मी 2 ते 3 मिनिटं ठेवलेलं होतं. तर चेक करूयात आपण. मी 1 टेबलस्पून पाणी आधीच ठेवल्यामुळे ह्याच्यावर मी पाण्याचा शिपका मारलेला नाहीये. हे बघा, जबरदस्त काय सुंदर दिसत आहेत पोहे, बघू शकाल इथे तुम्ही. मिक्स करून घेऊया हे. जबरदस्त. आणि आता काय करायचं, हे बघा, एक वाफ काढून झाली की आता परत झाकण ठेवायचं आणि गॅस पूर्णपणे बंद करून ठेवायचा आणि साधारण 5 मिनिटं असंच कढईमध्ये ठेवायचं, म्हणजे त्याला अजून छानपैकी दणकून वाफ येते. तर हे बघा, हे झाकून ठेवलं होतं 5 मिनिटं साधारण मी. तर आता बघूयात. हे बघा, मस्त वाफ आलेली आहे. आणि तुम्हाला हवं असेल ना तर हे बघा, पाण्याचा थोडासा शिपका मारून घ्यायचा. हे बघा असा, आणि परत झाकण ठेवायचं आणि ह्याला परत एक वाफ काढायची. असं पण तुम्ही करू शकता जर तुमचं पाण्याचं प्रमाण इकडे तिकडे झालं असेल तर, तरी सुद्धा पोहे छान मऊसूद होतात. तर आता हे पोहे आपले छानपैकी झालेले आहेत. आता हे आपण सर्व करून घेऊयात. आता पोहे आपण सर्व करून घेऊयात. मस्त वाफ आली, बघू शकाल इथे तुम्ही. हे बघ, आता पोहे मी सर्व करून घेते एका प्लेटमध्ये. बघू शकाल तुम्ही इथे जबरदस्त वाफ आलेली आहे. हे बघा, आणि
किती मऊ लुसलुशीत मोकळे मोकळे छान असे पोहे झालेले आहेत, बघू शकाल इथे तुम्ही. मस्त. आता यावरतून ना मी थोडेसे, आता जे आपण दाणे तळून घेतले होते ना ते दाणे ह्या वरतून घालते मी. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पोह्यात घातले तरी सुद्धा काहीच हरकत नाही, पण आम्हाला असे वरतून आवडतात म्हणून मी असे घालते. जबरदस्त आहे बघा. आणि यावरतून थोडीशी कोथिंबीर घालते आणि थोडासा ओल्या नारळाचा चव घालते. मस्त. हे बघा. आणि ह्याच्यासोबत साईडला लिंबाची फोड. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पोह्यांमध्ये जेव्हा आपण गॅस बंद करतो ना तेव्हा लिंबू पिळून घातलं तरी सुद्धा चालेल, किंवा आम्ही जनरली असं साईडला मी देते, म्हणजे प्रत्येकाला त्याचं लिंबू पिळून खाता येतं म्हणून साईडला दिलेलं आहे. तर मस्त झालेले आहेत पोहे, बघू शकाल इथे तुम्ही. अफलातून दिसत आहेत, चवीला खूप सुंदर झालेले आहेत आणि एकदम मऊ लुसलुशीत झालेले आहेत. मुलांना सुद्धा तुम्ही डब्यात देऊ शकता. हे पोहे कधीही कडक होणार नाहीत, ह्याची गॅरंटी आहे. जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका. तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.